मालमत्तेची फेरफार नोंद करण्यासाठी 25,000 रुपयाची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील महिला परीक्षण भूमापकाला एसीबी पथकाने रंगेहात पकडल्याने जिल्ह्याभरातील महसूल भूमी अभिलेख वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। मालमत्तेची फेरफार नोंद करण्यासाठी 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना येथील भूमी अभिलेख कार्यालयातील महिला परीक्षण भूमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली। ही कारवाई मंगळवारी दुपारी कार्यालयातील त्यांच्या दालनातच करण्यात आली। या कारवाईमुळे कळंब तालुक्यासह जिल्ह्याभरातील महसूल आणि भूमी अभिलेख वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। शीतल विजयकुमार पांडे असे लाचखोर महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे। त्या कळंब येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत आहे। तक्रारदार हे कोठा शिवारात शेती आणि प्लॉट देखरेखीचे काम पाहतात। या शिवारातील एका प्लॉट मालकाचे निधन झाले असून त्यांच्या कायदेशीर वारसाची नावे फेरफार रजिस्टरला नोंदवायची होती। या कामासाठी तक्रारदाराने भूमापक शीतल पांडे यांची भेट घेऊन विनंती केली होती। मात्र वारसांना कार्यालयात न बोलवता थेट नोंद करून देण्याच्या मोबदल्यात पांडे यांनी 25,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली। तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्याकडे रीतसर तक्रार दिली। त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 18 आणि 19 मे रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली। यामध्ये शीतल पांडे यांनी स्वतःसाठी 25,000 रुपयाची रोकड स्वीकारली। लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने झडप घालून त्यांना रंगेहात ताब्यात घेतले। या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर, पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस हवालदार अतुल मत्ते, जयंत ब्राह्मणकर, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश मेश्राम, महिला पोलीस शिपाई मयुरी कोल्हे आणि चालक अतुल नागमोते यांच्या पथकाने केली।